आता आपण उभे आहोत हे धाराशिवचं प्रस्तावित रेल्वे स्टेशन आहे आणि धाराशिवपासून तुळजापूरपर्यंतचं काम जे आहे ते आता सुरू आहे। साधारण 30 किलोमीटरची लेंथ आहे, 480 कोटीचं काम आहे। या कामाची आवर्जून आज आपण पाहणी करायला आलो। युद्ध पातळीवरती काम चालू आहे, 30 महिन्यात करणं अपेक्षित आहे, परंतु टार्गेट आपण त्यांना दिले ते 22 महिन्याचं आहे। 4 महिने झालेत, अजून 18 महिन्यामध्ये ही 30 किलोमीटरची लेंथ आणि 40 किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। हा पहिला टप्पा आहे। याच्यानंतर एक बोगद्याचा टप्पा आहे आणि तुळजापूर ते सोलापूरचा देखील टप्पा आहे। आपण जे या बाबतीमध्ये संकल्पित केलं होतं, साधारण लँड ॲक्विजिशनची कॉस्ट, भूसंपादनाची किंमत आणि क्षेत्र, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली आहे। तर त्या बाबतीतलं काम आता चालू आहे। 2019 मध्ये 2012च्या रेटच्या अनुषंगाने एस्केलेशन धरून त्यांनी जे एस्टिमेट केलं होतं त्याच्यातही काही बदल आहेत। आता ती प्रक्रिया आता चालू आहे। दोन्ही विषयांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारकडे विषय गेलाय आणि रेल्वे बोर्डाकडे गेलाय, त्याचा पाठपुरावा आपला चालू आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुढचे जे दोन्ही टेंडर आहेत त्याचं देखील प्रक्रिया पूर्ण होईल आणि ती कामं देखील सुरू होतील। ओरिजिनली 60 महिन्यांमध्ये हे काम होणार होतं, म्हणजे साधारण 5 वर्ष असं सांगण्यात आलं होतं, परंतु त्यात आपण आग्रह धरला की एवढा वेळ नाही योग्य। मध्ये 2.5 वर्ष ठाकरे सरकारमुळे ऑलरेडी गेले होते, त्यामुळे मग त्यातनं मार्ग असा काढण्यात आला की काम 3 टप्प्यामध्ये करायचं ठरलं। पहिला टप्पा आपण उभे आहोत तो, आणि दुसरे 2 टप्पे म्हणजे सायमल्टेनियसली एकाच वेळेस तिन्ही ठिकाणची कामं सुरू होतील आणि लवकर पूर्ण होईल। आता आपल्याला जे बदललेलं वेळापत्रक दिले त्या अनुषंगाने 30 महिन्यामध्ये पूर्ण काम सगळंच होणं अपेक्षित आहे। कदाचित एक 6 महिने मागे पुढे होईल। 480 कोटीपैकी किती निधी उपलब्ध झाला आहे आणि उर्वरित जर निधी असेल तो येणाऱ्या अर्थसंकल्पात किती मंजूर होण्याची अपेक्षा नाही? या पैशाच्या बाबतीमध्ये काही अडचण नाहीये, कारण हे टेंडर झालेलं आहे। राज्य सरकार आपला 50% हिस्सा बिलकुल देते, त्यात काही प्रॉब्लेम येणार नाही। पुढचे जे 2 कामं आहेत त्याच्या बाबतीत फक्त आपला पाठपुरावा चालू आहे, जेणेकरून ती कामं लवकर सुरू व्हावी। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।